मॅडम, आता हा जो क्राऊड आहे, हा जो जमलेला आहे, हा क्राऊड बघून आमच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला जर कधी जाग आली तर ठीक आहे, नाहीतर आपली ह्याच्या पुढची भूमिका काय असेल? मी सगळं सपोर्ट करणार आहे, कारण आज जर तुम्ही बघितले सगळे यंगस्टर्स जेनझी जे म्हणतात ते बाहेर पडलेले आहेत. तर जेव्हा जेनझी बाहेर पडतात त्यांना काही मोटिव्ह नसतं, ॲजेंडा नसतं, त्यांना फक्त जस्टिस पाहिजे आणि त्यांच्यासाठी जो काय सपोर्ट पाहिजे तो मी देणार आहे. म्हणून मी इथं स्वतःहून आले आणि येत जाईन. मला नुसतं सांगा की काय काय मदत पाहिजे आणि मी तुमच्यासाठी तयार आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी छोटीशी तक्रार असेल, काही असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी आता नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागते, मोर्चे काढावे लागतात. तर आपण या महाराष्ट्र सरकारला आणि पुणे महानगरपालिकेला आणि पुणे पोलीस आयुक्तांना काय संदेश देणार? नाही, हेच सांगणार की तुम्ही तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी विसरला आहात. आता तुम्ही झालात नोकर त्या नेत्याचे आणि IAS ऑफिसर्सचे, परंतु तुम्ही आमचा पैसा उधळतायत. PMCला ह्या वर्षी 13,000 कोटीचा बजेट आहे. ते 13,000 कोटी कोण खाणार आहे? आम्हाला चांगले रस्ते मिळणार आहेत का? नाही, कारण ते सगळे गव्हर्नमेंट बाबू नेते सगळे बिल्डरसाठी काम करता आहेत. हे ॲब्सल्युटली घृणास्पद आहे आणि सगळ्या नागरिकांनी पुढे यायला पाहिजे.